नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 27 डिसेंबर 2020 रोजी होणारी सेट एक्झाम. तर या एक्झामसाठी पेपर 1 आणि पेपर 2 मधील जे काही मागील प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आहे तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही बघणार आहोत. पण पेपर 2 मध्ये जो काही आपला विषय असणार आहे तो जिओग्राफी हा विषय असणार आहे आणि पेपर 1 मध्ये देखील आपण प्रश्न बघणार आहोत, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन आहेत त्याबद्दल. तर सुरू करूया आपले जे काही लेक्चर सिरीज आहे. 333 प्रश्न आपण बघणार आहोत सुरुवातीला भूगोल या विषयाचे, आणि पेपर 1 चे देखील आपण इथे काही पुढील लेक्चरमध्ये देखील ते बघणार आहोत. तर बघा, 2016 मधील हे काही प्रश्न आहेत पेपर क्रमांक 2 मधील. त्यावेळेस पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3 देखील होते. तर हे पेपर क्रमांक 2 मधील काही प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे, ओव्हर पॉप्युलेशन इज इक्वेटेड विथ, अत्याधिक लोकसंख्या म्हणजे काय? तर त्यामध्ये ऑप्शन आहे बघा, ज्यांना मराठी सोयीस्कर असेल त्यांनी मराठीमध्ये देखील बघा आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये देखील आपल्याला ऑप्शन आहेत. द फर्स्ट स्टेज ऑफ द डेमोग्राफिक सायकल विथ हाय फर्टिलिटी रेट्स. बी आहे एरिया ऑफ हाय बर्थ रेट. सी आहे एरिया ऑफ इम्बॅलन्स फर्टिलिटी रेट्स अँड डिपेंडन्सी रेशो. आणि लास्ट डी आहे विथ कंटिन्यूइंग इम्बॅलन्स बिटवीन द नंबर्स ऑफ पीपल अँड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द लँड. तर याचं जे अत्याधिक लोकसंख्या म्हणजे काय त्याचं जे आन्सर आहे ते आहे क्रमांक डी क्रमांकाचं जे आन्सर आहे, लोकांची संख्या व जमिनीची धारण क्षमता यातील नियमित असंतुलन म्हणजेच अत्याधिक लोकसंख्या. दुसरा प्रश्न बघा, मॅकमोहन लाईन विच वॉज डिसाइडेड बिटवीन द ब्रिटिश अँड द तिबेटियन्स ॲज द बाउंड्री बिटवीन इंडिया अँड तिबेट पासेस थ्रू. भारत व तिबेटमधील सीमा म्हणून ब्रिटिश व तिबेटींनी ठरवलेली मॅकमोहन रेषा डॅश डॅश टिंबटिंबमधून जाते. तर त्याचं जे आन्सर आहे ते आहे बघा, खाली ऑप्शन पण आहे आपल्याला, पूर्वांचल हिमालय, नेपाळ आणि सिक्कीम हिमालय, कुमाऊ हिमालय, काश्मीर हिमालय. तर त्याचं जे बरोबर उत्तर आहे पूर्वांचल हिमालय. तिसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इंडिकेटर ऑफ द कल्चरल लँडस्केप. खालीलपैकी कोणता सांस्कृतिक भूदृश्याचा दर्शक नाही? इथे नाही विचारले, इज नॉट म्हटलेले, इज नॉट अन इंडिकेटर ऑफ द कल्चरल लँडस्केप. त्याच्यात बघा, घरांचे प्रकार, नातेसंबंध, वसाहतीचे आकार आणि शेवटचा आहे वाहतूक. तर यापैकी कोणता जो कल्चरल लँडस्केपचा जो काही इंडिकेटर नाही आहे तर त्याचं जे आन्सर आहे नाते संबंध. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, जेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ बाउंड्रीज वॉज प्रपोज बाय. सीमांचे जननिक वर्गीकरण यांनी कोणी प्रतिपादित केले? त्यामध्ये बघा ऑप्शन आहे रिटर, हेटनर, रिचार्ड हडसन आणि रेडझेल. तर यापैकी आपल्याला बरोबर उत्तर जे काय आहे ते सांगायचे ते आहे क्रमांक सी, हडसन. यांनी काय केलं, जेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ बाउंड्रीज वॉज प्रपोज बाय हडसन. आणि यांना सोबत आणखी एक स्कॉलर होते, ते त्यांचं नाव काय, विठल सी. ऑप्शनमध्ये जर जोडी जर विचारला असेल तर तुम्ही विठल सी देखील तुम्ही ते ऑप्शन घेऊ शकता. तर चौथ्या क्रमांकाचं उत्तर होतं सी. खाली बघा क्रमांक 5, द खासी ऑफ मेघालया प्लॅटो स्पीक अ लँग्वेज दॅट इज क्लासिफाय अंडर. मेघालय पठारावरील लोक खासी बोलत असलेल्या भाषेचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या गटात होते किंवा कोणत्या समूहामध्ये होते? तर खाली बघा, मॉन खनेर भाषा समूह, इंडो आर्यन भाषा कुटुंब,
द्रविडियन भाषा कुटुंब आणि सिनो तिबेटियन भाषा कुटुंब. तर जे काही मेघालयावरील पठारावरील जे काही वर्गीकरण आहे ते कशात होतं, मॉन खनेर भाषा समूहामध्ये वर्गीकरण होतं. तर त्याचं जे आन्सर आहे, हे जे आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न बघा, 6 नंबरचा प्रश्न आहे. हु अमॉंग द फॉलोइंग गेव द स्पेशल पर्स्पेक्टिव्ह ऑफ ग्रोथ पोल थिअरी. वृद्धी ध्रुव सिद्धांतास अभिक्षेत्रीय आयाम खालीलपैकी कोणी दिला? कोणत्या शास्त्रज्ञाने दिला, कोणत्या स्कॉलरने दिला? तर त्याचे ऑप्शन बघा, फ्रान्सिस पॅरॉक्स आहे, वॉल्टर इझार्ड आहे, M.N. पाल आहे आणि बाउड विले आहे. तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे क्रमांक डी, बाउड विले. 6 नंबरचं जे काही ऑप्शन आहे ते आहे बाउड विले. 7 नंबरचं बघा, ॲन एरिया डिलिनेटेड ऑन द बेसिस ऑफ जनरल सिमिलॅरिटी ऑफ लँड कॅरेक्टरिस्टिक अँड ऑक्युपेन्सी इज कॉल्ड ॲज. साधारण भूमी वैशिष्ट्यांचा सारखेपणा व वापर या आधारे निश्चित केलेल्या क्षेत्रास काय म्हणतात? तर खाली ऑप्शन बघा, त्याला अवकाश म्हणतात, भूदृश्य म्हणतात, प्रदेश म्हणतात की क्षेत्र म्हणतात. जर प्रश्न आपण नीट वाचला तर लगेच लक्षात येईल, जास्त काही विचार करण्याची देखील गरज नाही. स्पेस जे काही अवकाश आहे ते तर अजिबात नसणार आहे, भूदृश्य देखील नसणार आहे, आणि कन्फ्युजन जे राहील ते प्रदेश आणि क्षेत्रामध्ये राहील. तर जे काय बरोबर आन्सर आहे ते आहे प्रदेश, रिजन म्हणतात त्याला. क्रमांक सी जे आहे ते आन्सर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा प्रश्न. द डिव्हिजन ऑफ इंडिया इंटू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक फॉर डेव्हलपमेंट प्लॅनिंग इज कॉल्ड. भारताच्या विकास नियोजनासाठी प्रशासकीय जे काही राज्य आहे, जिल्हे आहे, गट आहे इत्यादीमध्ये केल्या जाणाऱ्या विभाजनास काय म्हणतात? विभागीय म्हणतात की बहुपातळी म्हणतात, सूक्ष्म पातळी नियोजन आणि शेवटचं आहे क्षेत्र नियोजन. तर यामधील बघा, यामध्ये राज्य देखील दिले, जिल्हे व गट आणि इत्यादी देखील म्हटलं आहे. म्हणजे काय आहे की याचं जे आन्सर होईल ते बहुपातळी नियोजन, मल्टी लेवल प्लॅनिंग. पुढील प्रश्न बघा, द रिजनल डिस्पॅरिटी कॅन बी नॅरो डाऊन ओव्हर अ टाईम व्हेन. प्रादेशिक विषमता कालांतराने कमी होऊ शकते. तर याचं केव्हा कमी होऊ शकते तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथे बघा, इट इज अ इन्श्युअर दॅट द रेट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द बॅकवर्ड एरिया इज ग्रेटर दॅन द रेट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अदर एरियाज. बी आहे, प्रेफरन्स इज गिवन टू मोस्ट डेव्हलपमेंट एरियाज. सी आहे, एम्फसाइज फॉर इक्वल वेटेज टू ऑल रिजन्स. डी आहे, अलोकेशन ऑफ लेस ग्रँट टू लॅगिंग एरियाज. तर बघा, प्रादेशिक विषमता कालांतराने कमी होऊ शकते. इथे मराठीमध्ये देखील पर्याय आहे. भागातील विकास दर हा इतर भागाच्या विकास दरापेक्षा जास्त असल्याची खात्री होते. अतिविकसित भागास प्राधान्य मिळते. सर्व प्रदेश समान भार देण्यावर भर मिळतो आणि पिछाडलेल्या प्रदेशात अनुदानाचा कमी वाटा मिळतो. तर यापैकी जे काही योग्य आन्सर आपल्याला निवडायचं आहे क्रमांक 9 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. आणि त्याचं जे आन्सर आहे ते आहे क्रमांक ए. मागास भागातील विकास दर हा इतर भागाच्या विकास दरापेक्षा जास्त असल्याची ज्यावेळेस काय होते खात्री होते, त्यावेळेस काय होतं, प्रादेशिक विषमता कालांतराने कमी होऊ शकते. केव्हा? ज्यावेळेस मागास भागातील विकास दर हा इतर भागाच्या विकास दरापेक्षा जास्त असल्याची खात्री होते. त्यानंतर 10 नंबरचा जो प्रश्न आहे, व्यवसायास आधार देण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान विक्रीच्या आकारमानास काय म्हणतात? इंग्लिशमध्ये बघा, द मिनिमम सेल्स व्हॉल्यूम निडेड टू सपोर्ट अ बिझनेस इज कॉल्ड. काय म्हणतात? रेंज म्हणतात, कोर म्हणतात, थ्रेशोल्ड म्हणतात की ऑप्टिमम बिझनेस बेनिफिट म्हणतात. तर याचं जे आन्सर आहे तर ते आहे थ्रेशोल्ड. क्रमांक सी नंबरचं अधसीमा, त्याला असं काय म्हणतात, अधसीमा. पुढील आणखी प्रश्न बघूया 2. कामेत पीक म्हणजे जे काही कामेत शिखर आहे, क्लोजर टू विच ऑफ द फॉलोइंग ग्लेशियर. कामेत शिखर खालीलपैकी कोणत्या हिमनदीच्या नजीक आहे? हिमनदीच्या नजीक विचारलं, हिमनदी. तर बघा त्याचे पर्याय बघा, गंगोत्री, पिंडारी, सियाचीन आणि रिमो. कामशेत शिखर आणि कोणत्या हिमनदीच्या नजीक? तर त्याचं जे बरोबर आन्सर आहे गंगोत्री हिमनदीच्या नजीक ते काय आहे, कामेत शिखर आहे.
पुढील प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. आता इथं पण बघा, इथं नॉट विचारलं, करेक्ट तुम्हाला नाही विचारलं, इथं इज नॉट म्हटलेलं आहे. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. बघा, हिमालयाच्या रांगा मध्य आशियातून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा बनवतात. अगदी बरोबर आहे. भूतकाळात हिमालयाच्या रांगा लोकांच्या मुक्त संचारास अडथळा बनल्या होत्या. सी आहे, हिमालयाच्या रांगा सागरी अवशेषांचे मोठे भांडार आहेत. आणि डी आहे, हिमालयन रांगांची निर्मिती हार्सेनियन गिरिजनादरम्यान झाली. तर बघा, हे पहिलं जे आहे ते देखील बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे, तिसरं पण बरोबर आहे, आणि राहिलं जे काही डी ऑप्शन आहे ते काय चुकीचं आहे. म्हणजे इथं काय विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. करेक्ट नसलेलं स्टेटमेंट जे आहे, जे काही चुकीचं स्टेटमेंट आहे, हे ते क्रमांक डी आहे. तर आज आपण जे काही 2016 मधील भूगोल या विषयाची जी प्रश्नपत्रिका होती त्यातील 12 प्रश्न बघितले. तर बाकीचे प्रश्न देखील आपण पुढील काही लेक्चरमध्ये बघूया, डिटेल्समध्ये देखील घेण्याचा प्रयत्न करूया, काही नकाशाद्वारे किंवा मग आणखीन काही डीपमध्ये. तर जे काही सेट एक्झाम देणारे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून आपण आणखी जी काही प्रश्नांची सिरीज आहे ती सुरू ठेवूया. पेपर 1चे देखील आपण प्रश्न घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.